रहाटगाव येथील अनेक दिवसांपासून रखडलेल्या व पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलेला मुख्य रस्त्याचा प्रभावी गंभीर दखल घेत महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी दिनांक 4 जुलै रोजी संबंधित कार्यालयाला भेट देत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत स्पष्ट व सकारात्मक आश्वासन दिले। यावेळी प्रगती विद्यालय रहाटगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी महापौरांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन सादर केले। विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा आणि नागरिकांना होत असलेल्या दैनंदिन गैरसोयीचा विचार करून या कामाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास महापौर यांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी गटनेते माननीय चेतन गावंडे यांचीही उपस्थिती लाभली। संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा माझा प्रभाग नसला तरी रहाटगाव ही माझी कर्मभूमी आहे। येथील विकास, नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी माझे प्रयत्न यापुढेही वितरित सुरू राहतील। रहाटगावच्या नागरिकांनी या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। रहाटगाव चौक ते सिल्वर स्टार मुख्य रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे, तसेच खड्डे बुजवून चिखल हटवण्याची त्वरित कारवाई करावी अशी मागणी महापौरांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 2 वर्षापासून तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या या रस्त्यामुळे विद्यार्थी, पालक व हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। कामाला तातडीने गती न दिल्यास गावकऱ्यांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत परिवारपुरा परिसरात तातडीने सार्वजनिक सुलभ शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास स्थानिक नागरिकांसह महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आलाय। निवेदनानुसार परिवारपुरा परिसरात सुमारे 2000ची दाट लोकवस्ती असून अनेक वर्षापासून येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। परिसरातील बहुतांश कुटुंबे मजूर वर्गातील असल्याने अनेक घरांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही। परिणामी नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत असून यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये वडरपुरा स्थित बाजूला परिवारपुरा आहे। तिथे गेल्या कितीतरी दिवसापासून शौचालय नाही आहे। लोकांच्या आया बहिणी उघड्यावर संडास करतात। आयुक्तांना किती वेळा निवेदन दिले, 1 सोडून 2 वेळा 3 वेळा, पण आयुक्त कानावर घेत नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुन्हा दाद मागू। हे नगरसेवक म्हटलं आपले वाढदिवस, बर्थडे ह्या कार्यक्रमात हे खाऊन गप्पा खुश आहे। मग आम्ही नक्की काय करणार? तुम्हाला माय बहिणी आहे, आम्हाला माय बहिणी आहे, आमच्या माय बहिणीच्या रस्त्यात पडले आहात का? समजा जर आता मी आता अंगाला शेण मारून आलो। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती प्राचार्य AS काळे संपर्क 99 21 55 95 11 कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ संपर्क 97 66 28 73 05 लिपिक ND गोमाशे संपर्क 91 58 23 11 05
रहाटगाव येथील मनपा सेमी इंग्लिश स्कूल शाळेत नुकताच एक विशेष शालेय साहित्य वाटप आणि मार्गदर्शन सोहळा उत्साहात पार पडलाय. कैलासवासी सहदेवराव चिंतामणी उईके राहणार रहाटगाव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विनोद तनवैस यांच्या विशेष माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनपा महापौर श्रीचंद्र तेजवाणी आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या शुभ हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून नगरसेविका तथा शिक्षण उपसभापती वंदना मडगे, महानगरपालिका शाळा निरीक्षक योगेश पखाले आणि महानगरपालिका केंद्र समन्वयक प्रफुल्ल अनिलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे नगरसेवक विनोद तनवैस हे स्वतः या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ज्या शाळेने आपल्याला शिकवले, घडवले, तिच्या ऋणातून अंशतः उत्तीर्ण होण्यासाठी आणि समाजप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रमाच्या स्वरूपात एक छोटीशी सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना विनोद तनवैस यांनी भावना व्यक्त केलाय की शाळेला केलेली कोणतीही मदत नसून आपले कर्तव्य आहे. सोबतच त्यांनी गावात राहणाऱ्या आणि याच शाळेत शिकून पुढे गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की प्रत्येकाने आपल्या मातृसंस्थेसाठी शक्य ते योगदान देण्यासाठी पुढे यावे. बॅग वाटप नंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षकाचे महत्त्व ओळखून पालकांनी मुलांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पंदोर, शिक्षिका मेघा आडसोड, शिक्षिका रिंकू धोटे तसेच मदत सेविका अश्विनीताई तसरे आणि संपूर्ण शिक्षक वृंदाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेत माजी विद्यार्थी डॉक्टर सचिन चर्जन, अधीरजी बेदरकर, पालक विनोद तनवैस, मित्रमंडळासह गावातील इतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. माजी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या पुढाकाराने आणि नगरसेवक विनोद तनवैस यांच्या संवेदनशीलतेचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकारानंतर BSNL प्रशासनाने जिल्ह्यातील 5 महत्त्वाच्या ग्रामीण भागात नवीन मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेतलाय. अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत BSNLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत नेटवर्क नसलेल्या ग्रामीण भागांची पाहणी करून तातडीने टॉवर उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यामध्ये सिटीलँड मार्केट, सालोरा खुर्द, वरहानपूर, कोटवर्धा आणि कापूसतळणी या ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे. या कामामुळे संबंधित भागातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार आहेत. बैठकीत अमरावती शहरातील निष्क्रिय आणि धोकादायक ठरत असलेली BSNLचे जुने खांब तातडीने हटविण्याचे निर्देशही खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या खांबांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत BSNLचे नेटवर्क पोहोचण्याचा प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. BSNL प्रशासनानेही या कामांचा सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. कारंजा येथील योग शिक्षिका व नैसर्गिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर अर्चना साहेबराव कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबविलाय. 6 जुलै रोजी केक कापण्याऐवजी वैकुंठभूमी येथे वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि सामूहिक ध्यानाचे आयोजन करून त्यांनी पर्यावरण संवर्धन व मानसिक आरोग्याचा संदेश दिलाय. योग व ध्यान क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर कदम यांनी उपस्थितांना स्वतः ध्यान सत्र देऊन मार्गदर्शन केले. शांत, प्रसन्न आणि चिंतनशील वातावरणात ध्यान केल्याने मन शुद्ध, शांत आणि सकारात्मक होते असा संदेश त्यांनी यावेळी दिलाय. त्यानंतर वड, उंबर, पिंपळ, आंबा, कडुलिंब आणि जांभूळ यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमात परिसराची स्वच्छताही करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कामाक्षीताई सोने यांनी केले. यावेळी कृपाताई ठाकरे यांनी सत्यम शिवम सुंदरा हे गीत सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले. कार्यक्रमाला कृपाताई ठाकरे, कामाक्षी सोने, माया धोटे, प्रमिला देशमुख, निशा कुमकर,
मीना ठाकरे, पवार साहेब, कदम साहेब तसेच वैकुंठ भूमीतील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शेवटी कदम सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. उल्लेखनीय बाब म्हणजे 2025 मध्ये डॉक्टर अर्चना कदम यांनी संत टेकडी येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक उपक्रमामध्ये या सातत्याने अग्रेसर असल्याने त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बस स्थानक येथे एक धक्कादायक घटना घडली. बस स्थानकात चालकाविना उभी असलेली एसटी बस अचानक सुरू होऊन सुसाट धावत दुसऱ्या एसटी बसला जोरदार धडकली आहे. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी आणि गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित प्रवासी व कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान ही घटना चालकाच्या निष्काळजीमुळे घडली की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता याबाबत विविध चर्चा सुरू असून संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतरचे नेमके कारण काय हे स्पष्ट होणार आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार विरोधात कारवाई करत यशोदानगर परिसरातील एका दुकानावर धाड टाकून 2 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 14,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार शहरातील अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू असून त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने यशोदानगर क्रमांक 1 गल्लीनगर 2 येथील एक डेअरी दुकानावर छापा टाकला. तेथे संगणकावर फन टार्गेट आणि गोल्डन चान्स या ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करून अवैध ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी सूरज उर्फ भुऱ्या बबन ढोके वय वर्ष 19 राहणार यशोदानगर अमरावती आणि निलेश किसन थोरात वय वर्ष 21 राहणार चौरेनगर अमरावती या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध फेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.